मिशन एपीएसचा जिल्हा यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। मिशन एपीएसची जी एक उपक्रम आहे जो शासनासोबत कोलॅबोरेशन करून शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, ग्रामीण मंत्रालय आणि इतरही सर्व मंत्रालयीन प्रधान सचिव साहेबांकडे याची पत्रव्यवहार झालेला असून देशामध्ये, राज्यामध्ये संविधानाचा जागर करणे, संविधानाचा जो अर्थ आहे उद्देशिकेचा प्रत्येक नागरिकाला समजावून सांगण्याचा जो उपक्रम आहे, शासनाने 22 जानेवारी 2020 रोजी परिपत्रक काढून त्या संदर्भात अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार शासनाचा उपक्रम चालू आहे। आता सध्या 8 एप्रिल ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह चालू आहे आणि त्या अनुषंगाने मी आज यवतमाळ जिल्ह्याच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मंगलाताई गुंज साहेब आहेत त्यांच्याकडे मी चर्चेसाठी आलेलो आहे आणि या अनुषंगाने मी त्यांना 5 प्रश्न म्हणजे त्यांना प्रश्न म्हणता येणार नाही, मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत जे काही संविधान जागरणाच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमासंबंधी मी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद मॅडम। मला तर आपल्याकडे 2020चं पत्र आहे, ते काय सांगण्याचं हे नाही। तुम्ही आज या पदावर अधीनस्थ आहात आणि या पदावर काम करताना जे आपल्या प्रोग्राम प्रमाणे 8 तारखेला आपल्याकडे उद्देशिकेचं वाटप हे जिल्ह्यातील शेवटच्या स्तरापर्यंत करण्याचं शासनाचं धोरण आहे आणि त्यानुसार आपण आज किती लोकांना 8 तारखेला त्या उद्देशिकेचं वाटप झालं या संदर्भात थोडीशी आकडेवारी दिली तर बरं होईल। 8 तारखेच्या पूर्वी जवळपास 11,000 उद्देशिकेचे वाटप आम्ही आमच्या वसतिगृहातल्या मुलांना, शाळेतल्या मुलांना आणि आदर्श ग्रामच्या लोकांना केलेले आहे। संविधानातील मूर्तत्व त्याची व्याप्ती समाजासमोर ठेवून सामाजिक समता व सामाजिक सलोखा निर्माण करणे व संविधानाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे या संदर्भात आपण जे काही कार्यक्रम राबवत असाल किंवा राबवले असतील या 2 दिवसामध्ये, या सप्ताहामध्ये आम्हाला त्या संदर्भामध्ये 2 ओळीमध्ये ती जर माहिती दिली तर। 8 ते 14 हा जो सामाजिक समता सप्ताह आहे, या सप्ताहामध्ये आम्ही संविधानाचे प्रियम्बलचं वाचन तर केलेलं, त्यांचं वाचन नाही तर आमचे जे सैनिक आहेत, आमचे विद्यार्थी वसतिगृहातले आणि शाळेतले, त्यांना या संविधानाचा माहिती घेऊन प्रत्येक शब्दाचा जो सखोल अर्थ आहे तो स्वतः अंगीकारणे आणि आपल्या बांधवांना, आपल्या मित्रमैत्रिणींना या संविधानाच्या प्रियम्बलच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त केलेलं आहे। त्याच्या संबंधाने आम्ही चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाही शाळेमध्ये घेतलेली आहे। आता संविधानाने दिलेल्या जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता आहे का आणि त्या अधिकारांची जाणीव त्या नागरिकांना आहे का? नसेल तर शासनामार्फत, आपल्या विभागामार्फत त्यांना कोणत्या प्रकारे जागरूकता निर्माण करून दिल्या जात आहे? आम्ही नुसते प्रियम्बल्स विद्यार्थ्यांनाच नाही तर अनुसूचित जातीच्या आणि शिवाय आदर्श ग्राम जेवढे आहे यवतमाळ त्या सगळ्या ग्रामस्थांना हे प्रियम्बलचं वाटप केलेले आहे। तसेच 12 तारखेला या सप्ताहाच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान आम्ही राबवतो आहोत। तर बेहनी हे जे गाव आहे महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने सगळ्या ठिकाणी आणि 12 तारखेला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आम्ही तिथे प्रियम्बलची माहिती आणि वाटप करतो। आपल्या शासनामार्फत समाजातील जे समूह घटक आहेत, नागरिक आहेत, यांना सोबत घेऊन संविधानानुसार सामाजिक समता निर्माण करण्यासाठी काही आपल्याकडे कलापथक, गायक किंवा विद्यार्थी, नाट्य मंडळ अशा प्रकारे काही म्हणजे व्यवस्था केलेली आहे का? हो, उद्या माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम आम्ही आमच्या या सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने आमच्या सामाजिक न्याय भवनात घेतोय। तर यामध्ये आम्ही वसतिगृहातील काही मुलांना नाटक आणि पथनाट्य तयार करायला लावलेले आहे आणि वेगवेगळे विषय दिलेले आहेत। त्यात या संपूर्ण शाळा वसतिगृहाच्या मुलांना हुंडाबळी आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, व्यसनमुक्ती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र आहे, शिवाय 14 तळ्याचा संघ असे विषय देऊन आम्ही पथनाट्य आणि नाटिका सादर केली। आपल्या समाज कल्याण विभागामार्फत संविधानाला अपेक्षित असलेले जे काही समाजातील घटक आहेत, जे सुशिक्षित बेरोजगार असोत किंवा सुशिक्षित असोत
किंवा आर्थिक दुर्बल घटक असोत आणि जे काही संविधानाला अपेक्षित लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी आपल्या समाज कल्याण विभागामार्फत आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबविण्यात आल्या आणि त्याचं फलित किती टक्के यशस्वी आहे? सामाजिक न्याय विभाग हा मुख्यतः अनुसूचित जातीच्या लोकांसाठी कार्य करत आहे. आपण जे संविधानाचा प्रचार प्रसार आणि संविधानाचं इम्प्लिमेंटेशन म्हणत आहोत, तर संविधानाच्या इम्प्लिमेंटेशनसाठी वेगवेगळ्या योजना आम्ही चालवतो. जसं की मुलांना शिष्यवृत्ती आहे, स्वाधार योजना आहे, वसतिगृह प्रवेश आहे, त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती आहे, शिवाय परराज्य शिष्यवृत्तीही आम्ही देतो. तसेच आंतरजातीय विवाहासाठी ह्या ज्या जातीयता आहे त्या जातीयता मोडून काढण्यासाठी आंतरजातीय विवाहातही आम्ही प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी करतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद या समाजामध्ये मिळत आहे. शिवाय या 2 वर्षात आंतरजातीय विवाहातील मुलांना जर का काही धोका निर्माण झालेला असेल तर त्यांना पोलीस विभागाच्या मदतीने त्यांना एक सेफ्टी रूमची पण निर्मिती केलेली आहे. तर आम्ही संविधानाच्या अनुषंगाने सर्व संविधानिक कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवत असतो. थँक्यू, धन्यवाद. 2 प्रश्न शेवटचे होते. अतिशय संविधान जागर शासनाच्या उपक्रमाअंतर्गत समाज कल्याण आयुक्त मंगलाताई मून यांनी अतिशय सुंदर माहिती आणि सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जिल्हा समन्वयक सुभाषजी सावते साहेब सोबत होते. आपले विवेक वाघमारे साहेब, काशीनाथ गजबे त्यांचे सहकारी आम्ही सोबत होतो. अतिशय शासनाचा उपक्रम 11,000 प्रति संविधानाच्या आपल्या समाज कल्याण ऑफिसमार्फत ह्या घरोघरी वाटण्यात आलेल्या संविधानाची उद्देशिका जी आहे ते उद्देशिका अतिशय देखणी असून खूप असा सुंदर उपक्रम ते राबवत आहेत. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा ज्योतिबाजी फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हे सुद्धा समाज कल्याण ऑफिसमार्फत त्या राबवत आहेत आणि समाज कल्याण ऑफिसमार्फत मानवी समाजाला ज्या ज्या योजना आहेत, शासनामार्फत ज्या ज्या योजना महत्त्वाच्या आहेत त्या सर्व योजनांची माहिती घेऊन आणि ह्या सर्व शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणे करणार असल्याचं त्यांनी या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली. आमच्या हिमक्रांती यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, विशेषतः मंगलाताई मून आणि तिजारे मॅडम खूप खूप तुमचे धन्यवाद. सावते साहेब उपस्थित झाले. सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि असंच आपल्या हातून असं सामाजिक कार्य सतत घडत राहो हीच मंगल कामना करतो. जय भीम. मी काशीनाथ गजबे, भीमक्रांती यूट्यूब चॅनल यवतमाळ. धन्यवाद.